तुमच्या अंडरस्टँडिंगमध्ये आणि आत्ताच्या अंडरस्टँडिंगमध्ये फरक आहे का? हो, डेफिनेटली आहे. कोणती थेरपी घेतली तुम्ही? नाही. कळलं मला काय म्हणायचंय? विथ एज अंडरस्टँडिंग वाढतं. हां, का वाढतं? आपण एन्व्हायरमेंटमधून शिकतो. शिकतो. पण जर नॉर्मली अंडरस्टँडिंग वाढू शकतं तर त्या मुलाचंही वाढेल, राईट? बरोबर. पण जर मला सिम्पटम्स आहेत, मला ऑटिझमचे सिम्पटम्स आहेत, माझा आय कॉन्टॅक्ट पुअर आहे, मी रिस्पॉन्स नाही करत आहे, मी सोशल एन्व्हायरमेंटमधून कमी शिकतेय, तर आपसुकच मी कमी शिकेल. हो. फक्त वय वाढल्याने त्याला गोष्टी येतील का? तर थोड्याफार प्रमाणात येतीलही, मी असं नाही म्हणत नाही येणार, पण त्या एज अप्रोप्रिएट येतील का? तर नाही येणार. म्हणून जर तुम्हाला डायग्नोसिस आलंय, कधी कधी असं होतं की 1-1.5 वर्षात मुलं पालक घेऊन जातात की सर मॅडम हा बोलत नाहीये, तर येतं की तुम्ही असेसमेंट करा, किंवा असेसमेंटही करतात पालक, बघतात की हो आता हे हाय रिस्क ऑफ ऑटिझम मध्ये दिसतंय, आणखी मूल लहान आहे, तुम्हाला ऑटिझमचा डायग्नोसिस देणार नाहीत, ते असेच की हाय रिस्क ऑफ ऑटिझम येत आहे स्केलमध्ये. तर त्याच्यानंतरही पालक जर असं म्हणत असतील की नाही मोठं झाल्यावर शिकेल, नंतर करेल, तर तसं न करता जर त्या मोमेंटला जर तुम्ही हेल्प घेतली, थेरपी घेतली, तर अजून चांगल्याने करेल.